नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, आरआरबी मार्फत एनटीपीसी मधील वेगवेगळ्या पदांसाठी जी जाहिरात येणार होती तिचं ऑफिशियल नोटिफिकेशन जारी झालेलं आहे. मित्रांनो, उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. म्हणजे 14 तारखेपासून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. यामधील महत्वाची पदं म्हणजेच टीसी झालं, स्टेशन मास्टर झालं, तर हे 2-3 महत्वाची पदे त्यांची बहुतेक विद्यार्थी वाट बघत होते. तर उद्यापासून या पद भरतीला सुरुवात होते. मित्रांनो, आज 13 तारीख आहे आणि 13 तारखेला या पदभरतीचं ऑफिशियल नोटिफिकेशन जारी झालेलं आहे. मित्रांनो, जेव्हा शॉर्ट नोटिफिकेशन आलं होतं त्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण टाकला होता. त्यामध्ये टीसी स्टेशन मास्टर या पदांविषयी संपूर्ण माहिती दिली होती. परंतु हे ऑफिशियल नोटिफिकेशन असणार आहे, यामध्ये काही बदलाव झाले असेल तर हेच आपल्याला मान्य करावे लागणार आहेत. तर या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, पुढे ज्या पण पदांविषयी माहिती मी तुम्हाला देणार आहे तर त्यातील कोणत्याही पदासाठी जर तुम्हाला घर बसल्या व्यवस्थित न चुकता ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. 7057 49 44 93 या नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला मेसेज करायचे, पदाचं नाव सांगायचे, त्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट सेंड करायला पाहिजे ते डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल आणि त्यानंतर तुम्ही घर बसल्या या नंबरवरून तुमचा जो अर्ज आहे न चुकता व्यवस्थित भरून घेऊ शकता. तर चला आता संपूर्ण जाहिरातीविषयी माहिती जाणून घेऊया. तर बघा, पुढे काय महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत त्यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया. जसं सांगितल्याप्रमाणे आज हे ऑफिशियल नोटिफिकेशन जारी झालेले मित्रांनो. त्यानंतर या पदांसाठी ऑनलाईन अर्ज उद्यापासून सुरू होत आहे 14/9/2024 पासून आणि शेवटची तारीख काय असणार आहे मित्रांनो 13/10/2024 रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकतात. त्यानंतर फी भरण्यासाठी एक्स्ट्रा 2 दिवस दिले जातील, परंतु तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म इथं भरणं गरजेचं असणार आहे. 14 आणि 15 तारीख हे 2 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा फी भरण्यासाठी दिले जाणार आहेत. ह्या तारखांविषयी माहिती झाली. चला पुढे बघा, वॅकन्सीज विषयी जागांविषयी माहिती दिलेली आहे. आता हे सर्व पद जर म्हटलं तर ग्रॅज्युएट लेवलची पदं असणार आहे. यांच्यासाठी पदवी असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, पदवी असणं गरजेचं असणार आहे. त्या पदांविषयी माहिती आता आपण जाणून घेत आहोत आणि जे 12वी वरती पद आहेत त्यांच्याविषयी माहिती पुढे आपण बघणार आहोत, काळजी करू नका. तर या सर्व पदांसाठी 18 ते 36 एवढं वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो आणि या सर्व पदांसाठी 3 वर्षाची इथं सूट देण्यात आलेली आहे. साधारणतः जर विचार केला तर मागील भरतीसाठी ही वयोमर्यादा ठेवण्यात आली होती 18 ते 33 वर्ष. ठीक आहे, परंतु यामध्ये कोरोना काळामुळे आणि त्यासोबत जर म्हटलं तर ही भरती लेट झाल्यामुळे 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर वयाच्या अटीमध्ये आपण सविस्तर बोलणार आहोत, काळजी करू नका. तर बघा, यातील पहिलं पद असणार आहे तिकीट सुपरवायझर, त्यानंतर दुसरं पद असणार आहे स्टेशन मास्टर, त्यानंतर जर विचार केला तर तिसरं पद आहे ट्रेन मॅनेजर, त्यानंतर चौथं पद असणार आहे आपल्याला टायपिस्टचं पद असणार आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट मधील टायपिस्टचं पद असणार आहे आणि त्यानंतर सिनियर क्लर्क टायपिस्टचं पद असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे हे 5 पद बघण्यासाठी भेटलेले आहेत मित्रांनो. यामध्ये आपल्याला पेमेंट किती असणार आहे, कोणत्या लेवलचं असणार आहे, 6 आणि 5 लेवलचं असणार आहे. या 2 पदांसाठी 6 लेवलचं आणि या 3 पदांसाठी 5 लेवलचं पेमेंट असणार आहे. स्टार्टिंग इथं म्हटलेलं आहे 35,400. ठीक आहे, या 2 पदांसाठी. म्हणजेच इतर जे महागाई भत्ते इतर देय भत्तांचा समावेश करून तुमचं हे जे पेमेंट आहे आरामशीर 35 ते 40च्या दरम्यान जाणार आहे मित्रांनो. ठीक आहे, स्टार्टिंग पेमेंटच तुम्हाला 40 पर्यंत जाणार आहे आणि या इतर पदांसाठी जर म्हटलं तर तुमचं 32 ते 35 पर्यंत स्टार्टिंग पेमेंट असणार आहे मित्रांनो. हे देखील जाणून घ्या. ठीक आहे, इथं कोविड विषयी माहिती दिली आहे की आपल्याला 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे, त्याच्याविषयी माहिती इथं दिली आहे जी की तुम्ही जाणून घेऊ शकता. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला मेडिकल स्टँडर्ड विषयी माहिती दिलेली आहे इथं B2, A2, A2, C2, C2 अशा प्रकारचं. आता मेडिकल स्टँडर्ड विषयी तुम्हाला पुढे हे जे काय आहे आणि त्यामध्ये काय काय अटी आहेत त्याच्याविषयी माहिती पुढे आपल्याला याच नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, आणि सर्व पदांसाठी 18 ते 33 वयोमर्यादा असणार आहे आणि वय जे कॅल्क्युलेट केलं जाणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर हे तुम्हाला समजून आलं. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला एकूण जागा किती असणार आहे. जे तिकीट सुपरवायझर आहे त्याच्यासाठी 1736 जागा आहे, स्टेशन मास्टर साठी 994 जागा आहे आणि स्टेशन मास्टर हे पद अतिशय चांगलं असणार आहे मित्रांनो. जे स्टेशनवरती असतात आणि जे महत्वाची कामं असतात, छोटे स्टेशन असतात मित्रांनो, तिथे सुद्धा हे काम असतं आणि अतिशय चांगलं काम आहे मित्रांनो. ठीक आहे, तर याच्यासाठी जर अर्ज केला तर तुमच्यासाठी अतिशय योग्य असणार आहे. कॉम्पिटिशन देखील खूप जास्त असणार आहे, परंतु हे काम खूप मस्त आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर ट्रेन मॅनेजरचं पद आहे मित्रांनो, 3144 जागा आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला टायपिस्टचं पद आहे मित्रांनो, ज्युनियरचं आहे आणि यामध्ये जर म्हटलं तर 1507 जागा
जागा आहे. पुढे जर म्हटलं तर टायपिस्टचं पद आहे सिनियर मधील, यासाठी 732 जागा आहे. टोटल जर म्हटलं तर 8113 जागा मित्रांनो. ठीक आहे, हे संपूर्ण जागांविषयी माहिती तुम्हाला समजून आली. अशा प्रकारची इथे जागांविषयी माहिती दिलेली आहे. आता पुढे बघा, जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरतीच आपण बोलणार आहोत आणि आपल्याला नोट्स बद्दल माहिती जाणून घ्यायची आहे आणि त्यासोबत पेपरचं स्वरूप सुद्धा संपूर्ण जाणून घ्यायचंय. कशा प्रकारचं सीपीटी टेस्ट असणार आहे मित्रांनो, पेपरला आपल्याला काय काय महत्त्वाचं असणार आहे, कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे असणार आहे, ही तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. डिटेलमध्ये आपण या नोटिफिकेशन विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. पुढे आपल्याला मेडिकल स्टँडर्ड विषयी माहिती दिलेली, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. इथे आपल्याला A2, त्यानंतर A3, B2, C2 हे काय आहे आणि यामध्ये आपल्याला फिटनेस काय असायला पाहिजे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. ठीक आहे, अशा प्रकारचं मेडिकल स्टँडर्ड असणार आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला वयाच्या अटविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. सांगितल्याप्रमाणे सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी 18 ते 36 वयोमर्यादा असणार आहे. यामध्ये SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथं 5 वर्षाची सूट असणार आहे. ओबीसी साठी 3 वर्षाची सूट असणार आहे, त्याच्याविषयी माहिती दिली आहे. आणि इतर आरक्षणाअंतर्गत यांना देखील आपल्याला जेवढी सूट असते सेंट्रल लेवलच्या पदभरतींना, ती सूट देखील इथं दिली जाणार आहे. त्यासाठी काळजी करू नका. ठीक आहे, नंतर बघा आपल्याला एक्झामिनेशन फी विषयी इथं माहिती दिलेली आहे. ऍप्लिकेशन फी किती असणार आहे तर बघा, ऑल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये म्हणजे सर्वसाधारणसाठी 500 रुपये. त्यानंतर इथे PWD फिमेल साठी, महिलांसाठी, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन, SC ST या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी, त्यासोबत इथं जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी इथं 250 रुपये फीज असणार आहे एक्झामिनेशन फी. आणि ही फी आपल्याला स्टेज फर्स्ट म्हणजे सीबीटी टेस्ट फर्स्ट स्टेज यासाठी असणार आहे. आता यामध्ये 2 एक्झाम असतात, आपल्याला माहितीच आहे. एक्झाम विषयी संपूर्ण माहिती पुढे आपण बघणारच आहोत. ठीक आहे, तर अशा प्रकारचं फीचं स्ट्रक्चर असणार आहे मित्रांनो, त्याविषयी माहिती दिली. कॅटेगरीनुसार इथं आपल्याला सूट देखील बघण्यासाठी भेटलेली. आता त्यासोबत आपल्याला या पदांच्या नोट्स विषयी सुद्धा माहिती मी देणार आहे. त्यासाठी फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा. संपूर्ण आपण पेपरचं स्वरूप जाणून घेऊया आणि त्यानंतर नोट्स मध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे त्याच्याविषयी माहिती मी देणार आहे. ठीक आहे, नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. आपण त्या स्वरूपामध्ये नोट्स तयार केलेले आहेत, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती पुढे तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. तर चला बघा, तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सर्वप्रथम तुमची सीबीटी स्टेज 1 होणार आहे मित्रांनो. आता यामध्ये जर म्हटलं तर बघा, तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातील यावरती ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे, परंतु पुन्हा एकदा थोडक्यात रिव्हिजन घेऊया. तर यामध्ये आपल्याला 90 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. तुम्हाला जीके जीएस वरती 40 प्रश्न विचारले जातील, मॅथ वरती 30 प्रश्न, रिझनिंग वरती 30 प्रश्न, अशा प्रकारचे टोटल 100 प्रश्न. हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 90 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. एक प्रश्न बरोबर आला तर 1 मार्क आणि आपला प्रश्न चुकला तर 1/3 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं. आता हे संपूर्ण तुम्हाला समजून आलं. आता ही सीबीटी स्टेज फर्स्ट तुम्ही पास केल्यानंतर किंवा तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर इथं शॉर्टलिस्ट जारी केली जाते मित्रांनो, आणि त्यानंतरच तुम्हाला सेकंड स्टेज किंवा सेकंड सीबीटी टेस्ट साठी बोलवलं जातं मित्रांनो. आता या विषयांमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. निगेटिव्ह मार्किंग 1/3 असणार आहे, हे तुम्हाला समजून आलं. यामध्ये मॅथमॅटिक्स म्हणजेच मॅथ मध्ये तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातील, रिझनिंग मध्ये कोणकोणत्या टॉपिक वरती, त्यानंतर जीके जीएस वरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातील, हे टॉपिक इथं दिलेले आहेत, जे की तुम्ही हे जे पीडीएफ डाउनलोड करून वाचू शकता. पीडीएफ ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. ठीक आहे, तर चला आता पुढे जर म्हटलं तर बघा, आपल्याला सीबीटी टेस्ट फर्स्ट आणि सेकंड याच्यामध्ये जास्त काही परीक्षेमध्ये फरक नाहीये मित्रांनो, फक्त टाइमाचा फरक आहे. ठीक आहे, आता इथे टाइम तुम्हाला कमी असणार आहे. इथं जर म्हटलं तर 120 प्रश्न असणार आहे. हे 120 प्रश्न सोडवण्यासाठी इथं 90 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. म्हणजे बघा, 30 प्रश्न जरी म्हटलं 1 मिनिटाला, एक प्रश्नाला 1 मिनिट जरी म्हटलं तर आपल्याला इथं 30 प्रश्न इथं पडतात तसेच. आणि त्यासोबत जर म्हटलं तर याला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ठीक आहे, याला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्याच्याविषयी माहिती इथे दिली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सीबीटी टेस्ट फर्स्ट पास व्हावं लागणार आहे, क्वालिफाय व्हावं लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला स्टेज सेकंड साठी इथं बोलवलं जाईल मित्रांनो. ठीक आहे, त्यामध्ये सुद्धा जर म्हटलं तर आपल्याला हेच विषय असणार आहे. इथं जर म्हटलं तर जीके जीएस वरती 50 प्रश्न, त्यानंतर मॅथ रिझनिंग वरती 35 प्रश्न, टोटल 120 प्रश्न आणि 90 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मित्रांनो, हे जाणून घ्या. ठीक आहे, अशा प्रकारचं इथं असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं काय असणार आहे माहिती का, इथं शॉर्टलिस्ट जारी करण्यात येणार आहे आणि नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी या पदभरतीसाठी अतिशय जास्त
जास्त कॉम्पिटिशन असतं. ऑल इंडिया खूप जास्त अर्ज येतात, कॉम्पिटिशनही जास्त असतं आणि या पोस्ट सुद्धा एकदम चांगल्या असतात मित्रांनो. त्यासाठी कॉम्पिटिशन सुद्धा तुमच्यासाठी जास्त असणार आहे. आता यासाठी जर म्हटलं तर आपल्याला सांगितलं क्वालिफाय व्हावं लागणार आहे आणि इथं जर म्हटलं तर पर्सेंटेज. आता याच्या पुढील पर्सेंटेज ज्या पण विद्यार्थ्यांना असतील इथं कॅटेगरीनुसार पर्सेंटेज दिले जे की तुम्ही बघू शकता. यांचाच इथं पुढील सेकंड टेस्ट म्हणजे जी आपली सेकंड सीबीटी टेस्ट होणार आहे त्याच्यासाठी विचार केला जाईल किंवा जी शॉर्टलिस्ट जारी केली जाणार आहे मित्रांनो तर त्याच्यासाठी विचार केला जाईल. तर या पर्सेंटेजच्या पुढे तुम्हाला मार्क असणं गरजेचं असणार आहे सेकंड टेस्ट साठी क्वालिफाय होण्यासाठी. असं नाही की एवढे पर्सेंटेज तुम्हाला पडले म्हणजे तुम्ही क्वालिफाय झाला असं काही नाहीये. त्या म्हणजे शॉर्टलिस्ट जारी केली जाते मित्रांनो. शॉर्टलिस्ट जारी होते परंतु तुम्हाला कमीत कमी एवढे तरी पर्सेंटेज पडायला पाहिजे तेव्हा तुमचा विचार केला जाणार आहे आणि सर्व पदांनुसार हे सर्व विचार केला जातो मित्रांनो. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. आता यासाठी जर म्हटलं तर अभ्यासक्रमाचं स्वरूप सारखंच असणार आहे, जास्त काही इथं बदल नाहीये मित्रांनो. यामध्ये मॅथ मध्ये आपल्याला हे टॉपिक आहे, रिझनिंग मध्ये हे टॉपिक आणि जीके जीएस मध्ये हे टॉपिक असणार आहे. 10th लेवल आणि 12th लेवलचा अभ्यास असतो मित्रांनो, जास्त काय अवघड नाहीये. तर अशा प्रकारचे इथपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती समजून आली. आता थोडक्यात नोट्स बद्दल माहिती जाणून घेऊया. ठीक आहे, या पदभरतीसाठी आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत मित्रांनो. यामध्ये तुम्हाला मॅथच्या टॉपिक नुसार सर्व नोट्स दिल्या जातील. मॅथ तुमचा इथं विषय कव्हर केला जाईल. मराठीमध्ये नोट्स असणार आहेत आपल्या, कारण एक्झाम सुद्धा तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता. त्यानंतर रिझनिंगच्या तुम्हाला टॉपिक नुसार नोट्स पूर्ण भेटतील मित्रांनो. ठीक आहे, हे 2 सब्जेक्ट तुम्हाला पूर्ण भेटतील आणि यामध्ये जीके जीएस मध्ये आपल्याला करंट अफेअर लेटेस्ट तुम्हाला 2 वर्षाचं पूर्ण कव्हर करून भेटेल मित्रांनो. ठीक आहे, करंट अफेअर लेटेस्ट 2 वर्षाचं तुम्हाला करंट अफेअर पूर्ण भेटणार आहे मित्रांनो पीडीएफ स्वरूपामध्ये. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जीके जीएस वरती, ठीक आहे, जीके जीएस वरती आपण महत्त्वाचे काही आयएमपी क्वेश्चन शॉर्टलिस्ट केलेत मित्रांनो. ठीक आहे, आयएमपी क्वेश्चन हे तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत मित्रांनो. तर बघा सांगितल्याप्रमाणे आपण यामध्ये मॅथ रिझनिंगच्या नोट्स उपलब्ध करून देतो. टॉपिक नुसार सर्व टॉपिक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, स्पष्टीकरण वगैरे दिलेलं आहे. ठीक आहे, मॅथ अँड रिझनिंगच्या नोट्स आपण देणार आहे यामध्ये. त्यानंतर करंट अफेअर यामध्ये आपण देणार आहोत आणि त्यासोबत जीके जीएस. ठीक आहे, जीके जीएस चे आयएमपी प्रश्न शॉर्टलिस्ट केलेले वन लाइनर स्वरूपामध्ये हे आपण यामध्ये उपलब्ध करून देणार आहे. अशा प्रकारच्या या 3 ते 4 विषयांच्या नोट्स आपण आपल्या टीम तर्फे तुमच्यासाठी अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. प्रत्येक विषयाच्या सेपरेट 150 ते 200 पेजेसच्या या नोट्स असणार आहेत मित्रांनो. तर या सर्व नोट्सची प्राइस आपण ठेवलेली 249 रुपीज. ठीक आहे, तर या सर्व नोट्स तुम्हाला 249 रुपयामध्ये उपलब्ध करून दिल्या जातील. तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक नंबर देतो बघा, 91 39 64 31 99. 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये सेंड केल्या जातील मित्रांनो. अशा प्रकारचं नोट्सचं स्वरूप आपण ठेवलेलं आहे. नोट्सचा देखील लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय महत्त्वाचे या नोट्स असणार आहे आणि जीके जीएक्स चे आपण वन लाइनर स्वरूपामध्ये अतिशय महत्त्वाचे आयएमपी क्वेश्चन शॉर्टलिस्ट केलेले आहेत मित्रांनो टॉपिक नुसार. त्यानंतर बघा पुढे जर विचार केला तर आता आपल्याला इथं टायपिंग स्किल टेस्ट कोणत्या पदाला असणार आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर पहिले जे ट्रेन मॅनेजरचं पद आहे याच्यासाठी कोणत्या प्रकारची इथं टायपिंग स्किल टेस्ट नसणार आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर याच्यासाठी असणार आहे जे सिनियर क्लर्क टायपिस्टचं पद आहे त्याच्यासाठी आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट टायपिस्टचं पद आहे त्याच्यासाठी असणार आहे. ठीक आहे, त्यांच्यासाठी टायपिंग स्किल टेस्ट असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. आणि टेशन मास्टर साठी सुद्धा असणार आहे आणि बाकी जे पहिले पद याच्यासाठी नसणार आहे. आणि जे इथं आपल्याला सुपरवायझरचं पद आहे तिकीट सुपरवायझर याच्यासाठी टायपिंग स्किल टेस्ट नसणार आहे मित्रांनो. हे देखील तुम्ही इथं जाणून घ्या. टेस्ट घेतली जाते ही सेपरेट टेस्ट असते मित्रांनो, काळजी करू नका. बेसिक लेवलची टेस्ट असते ती तुम्हाला इथं क्वालिफाय करणं गरजेचं असणार आहे. तर याविषयी माहिती दिली. आता हे तुम्हाला समजून आलं. आता बघा महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं ही सीबीटी टेस्ट फर्स्ट तुम्ही क्वालिफाय केली त्यानंतर सेकंड देखील क्वालिफाय केली तर तुमची ही टायपिंग स्किल टेस्ट घेतली जाते. ठीक आहे, आणि या पदांसाठी नाहीये. ठीक आहे, ह्या 2 पदांसाठी यामध्ये टायपिंग स्किल टेस्ट नाहीये. त्यांची डायरेक्टली जर म्हटलं तर पुढील प्रक्रिया होते. यांना इथं काही क्वालिफाय करण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी पुढील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इतर प्रक्रिया इथं होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला पुढे संपूर्ण माहिती मी देत आहे. आता पुढे बघा अप्लाय कसं करायचं त्याच्याविषयी माहिती दिली आहे बेसिक मध्ये. आता त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपला उद्या चॅनलवरती येणारच आहे की स्टेप बाय स्टेप तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे, इथे सिग्नेचर फोटोग्राफ कसा अपलोड करायचा त्याच्याविषयी आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे, हे तुम्ही जाणून घ्या. इथं अशा प्रकारची माहिती दिली, जास्त काही वेगळी माहिती नाहीये. आणि त्यानंतर बघा झोन नुसार इथं अप्लाय करायचं. आपलं महाराष्ट्राचं जर म्हटलं तर इथं मुंबई असेल बघा.
मुंबई झोन असेल, आपण कोणत्याही झोनसाठी अर्ज करू शकता, परंतु महाराष्ट्रामधील जर म्हटलं तर हे मुंबई झोन आहे, याच्यासाठी आपण अर्ज करणार. ठीक आहे, हे तुम्हाला समजून आलं. महाराष्ट्राचं हे झोन असणार आहे आणि ही लिंक असणार आहे, यावरतीच तुम्हाला बाकीच्या सर्व अपडेट भेटून जातील महाराष्ट्रासाठी. ठीक आहे, हे तुम्हाला इथं समजून आलं. महाराष्ट्राची सिलेक्शन लिस्ट, बाकीच्या सर्व माहिती, सर्व अपडेट वगैरे तुम्हाला त्यावरतीच दिले जातील. चला पुढे पुढे बघा. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे राहिलंच होतं की शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. ठीक आहे, बहुतेक विद्यार्थ्यांचे हे देखील प्रश्न येत होते की शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, त्याच्याविषयी माहिती द्या. तर इथे आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन विषयी माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. इथं आपल्याला तिकीट सुपरवायझरचे जे पद आहे, इथं याविषयी माहिती दिली आहे. इथं पे लेवल स्केल वगैरे. ठीक आहे, आणि त्यानंतर डिसेबिलिटी पर्सनसाठी इथे काय महत्वाची माहिती दिली आहे. आता यामध्ये बघा ते अर्ज करू शकतात की नाही त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे, जी की तुम्ही इथं वाचू शकता. आता इथं आपल्याला या पदासाठी जर म्हटलं तर जे पहिलं स्टेशन मास्टरचं पद आहे, सॉरी तिकीट सुपरवायझरचं पद आहे, याच्यासाठी तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता. कोणत्याही जर म्हटलं तर जी युनिव्हर्सिटी आहे, म्हणजेच कोणत्याही बोर्डातून तुम्ही पदवी प्राप्त केली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. आता या 3 पदांसाठी ही सारखीच शैक्षणिक पात्रता असणार आहे. यामध्ये स्टेशन मास्टर झालं आणि ट्रेन मॅनेजर झालं. वरील जे 3 पद आहेत ना मित्रांनो, त्यांच्यासाठी कोणतीही फक्त पदवी तुम्ही उत्तीर्ण केली असेल, ठीक आहे, पदवी उत्तीर्ण केली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता, यावरील 3 पदांसाठी. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. आता पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला बघा, आपल्याला जे टायपिस्टचं पद आहे, याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला इथं टायपिंग थोडी असणं गरजेचं असणार आहे. इथं बघा हिंदी किंवा इंग्लिश, आणि जर म्हटलं तर ही टायपिंग किंवा याचं नॉलेज आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे. इथं सर्टिफिकेट असणं असं इथं कुठं उल्लेख नाहीये, आणि इथं जर म्हटलं तर कॅम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आपली टेस्ट होणार आहे कॅम्प्युटरवरती, आणि जर म्हटलं तर सर्टिफिकेट अनिवार्य आहे असं कुठं म्हटलेलं नाहीये. आणि आपल्याला सर्टिफिकेट लागतं, परंतु तुम्हाला 1 ते 3 वर्षाची मुदत दिली जाते. कधी कधी 1 वर्षाची मुदत असते, कधी कधी 3 वर्षाची किंवा 4 वर्षाची मुदत असते. त्यामध्ये तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट सादर करावं लागतं, अशा प्रकारचं असतं. बाकी जर म्हटलं तर 5ही पदांनुसार जर म्हटलं तर आपल्याला इथे फक्त पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. तुमची पदवी असेल, ठीक आहे, पदवी असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता, 5ही पदांसाठी. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. ही शैक्षणिक पात्रता आपल्याला इथं समजून आली. चला पुढे. त्यानंतर आपल्याला झोननुसार इथं कॅटेगरीनुसार इथं जागा किती उपलब्ध आहे तर त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. ठीक आहे, आता हे आपलं नाहीये. इथे जर म्हटलं तर आपल्याला झोन दिलेलं आहे, झोनचं नाव दिलेलं आहे अहमदाबाद दिलंय. ठीक आहे, तर आपण आपलं बघूया की मुंबईच्या ठिकाणी किती जागा आहेत. तर बघा इथं बेंगळुरू वगैरे, त्यानंतर भोपाळ. चला पटकन खाली घेतो जेणेकरून आपल्याला जागांविषयी संपूर्ण माहिती समजून येईल. चेन्नई झालं, गोरखपूर. चला पुढे जर म्हटलं तर बघा कोलकाता. कोलकाता नंतर बघा मुंबई. ठीक आहे, इथं मुंबई आलं. आता इथे आपल्याला मुंबईच्या जागांविषयी माहिती दिलेली आहे. आता टोटल जर म्हटलं तर भरपूर जागा आहे मुंबईच्या ठिकाणी. इथं जर म्हटलं तर प्रत्येक कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. इथं पदाचं नाव वगैरे दिलंय, पे लेवल स्केल दिलंय, आणि प्रत्येक कॅटेगरीच्या इथं जागा दिल्यात, ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ओपनचे जर म्हटलं तर 319 जागा आहे, आणि बाकी जर म्हटलं तर कॅटेगरीनुसार भरपूर जागा आहेत. ठीक आहे, अशा प्रकारच्या जागांचं स्वरूप असणार आहे. तर या स्पेशल मुंबईच्या ठिकाणी किंवा मुंबईच्या झोनसाठी या जागा असणार आहेत, ज्याच्यासाठी आपण अर्ज भरू शकतो मित्रांनो. हे तुम्हाला समजून आलं. संपूर्ण माहिती इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खाली जर म्हटलं तर इतर झोनच्या जागा आहेत, काही वेगळं नाहीये. हे पीडीएफ तुम्ही संपूर्ण बघू शकता, व्यवस्थित जाणून घेऊ शकता. आता संपूर्ण जवळपास माहिती दिलेली आहे, आणि यातील जेवढी पण पदे आहेत मित्रांनो, पदवी उत्तीर्ण असेल तर सर्व पदासाठी तुम्ही अर्ज भरू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि नोट्स विषयी सुद्धा तुम्हाला माहिती दिलेलीच आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता तुमचे काही या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, त्यावरती सेपरेट आपण चर्चा करणारच आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. ठीक आहे, तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.